भीमाशंकर ग्रामोदय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स 11वी आणि 12वी सायन्ससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा, नीट जेईई विशेष अभ्यासक्रम, स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब, हॉस्टेल सुविधा उपलब्ध। तर वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा। भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, जोपूर रोड, पिंपळगाव, बसवंत। नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी एक भीषण अपघात घडला। मुंबई आग्रा महामार्गावरील पेट्रोल पंप चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना 3 महिलांना ट्रकनं चिरडलं। या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 2 महिला गंभीर जखमी झाल्यात। सर्व महिला मालेगावच्या सोयगाव येथील रहिवासी असल्याचं समजतंय। प्राथमिक माहितीनुसार 3ही महिला लासलगाव या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या घरी 13व्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या। 13व्याचा कार्यक्रम आटोपून मालेगावला जाण्यासाठी त्या चांदवड बस स्थानकावर पोहोचल्या। यानंतर त्या बस स्थानकावरून मालेगावकडे जाणाऱ्या बस स्टॉपवर जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत होत्या। रस्ता ओलांडत असताना मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकनं या 3ही महिलांना चिरडलं। मनमाडच्या दिशेने येणाऱ्या अवजड ट्रक क्रमांक MH19CY 9313 नं 3 महिलांना चिरडलं। चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। अपघातात गुणमाला श्रीपाद पहाडे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर सुशीला श्रीपाल चंद पहाडे आणि अनिता विनोद पहाडे या दोघंही गंभीर जखमी असून त्यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही संपूर्ण दुर्घटना पेट्रोल पंपाजवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघाताचं दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे। संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय। बसवंत NH3 डिजिटल, चांदवड।